नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग। 34 साईज आहे आणि ज्या मैत्रिणी माझ्या क्लास करून सुद्धा त्यांना पेपर कटिंग जमत नाही अशांसाठी खास मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय समजलं नाही किंवा काय समजलंय तेही सांगा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। हे बघा मैत्रिणींनो, आज आपल्याला करायची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग। तर छाती आहे 34, पूर्ण उंची आहे 13, कंबर आहे 30, पहिलांबी आहे 5, दंडगेर आहे 5, पुढचा गळा 7.5 आणि मागचा गळा आहे 10 इंचाचा। तर हे बघा आपण डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू केली आहे माझ्याकडे आणि ओपन बाजू केली इकडे। तर बघा आता आपण आहे ना पहिले पूर्ण उंची मोजून घेऊ। आपली पूर्ण उंची 13 आहे तर आपल्याला 1 इंच त्याच्यात ऍड करायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची 14 इंच। हे बघा आपण 14 इंच लिहिली। छाती आहे 34 आणि कंबर आहे 30। तर कंबरचा चौथा भाग करायचा आपल्याला 7.5 इंच। हे बघा कंबर 30 आहे म्हणून त्याचा चौथा आला 7.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला मिळवायचे 2.5 इंच। टक्स आणि मार्जिन मिळून आपण 2.5 इंच असं मिळवणार आहे। हे बघा याप्रमाणे। तर आपलं पूर्ण अंतर आलंय 10 इंचाचं। आता वरती पण आपण काय करायचंय, इथे आपलं सगळं टोटल आलंय 10 इंच। वरती आपल्याला 34 छातीचं माप आहे म्हणून आपल्याला काय करायचंय 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचंय। बघा असं आपण शोल्डर घेऊ आणि आपल्याला तेवढंच 5.5 इंचाचं घ्यायचं आहे मोंडा। हे बघा असं इथे पण आपण एक पॉइंट टाकून घेऊ म्हणजे आपलं चुकणार नाही। याप्रमाणे इथे मोजून घ्यायचं आणि ही रेषा आपण आखून घेऊ। हे बघा याप्रमाणे आपण ही रेषा आखली आणि ही पण आखून घेऊ म्हणजे आपला मोंड्याचा भाग हा कंप्लीट होऊन जाईल। आता ह्या रेषेवरती आपल्याला छातीची घडी मोजायची। छातीची घडी आली 8.5, 34चा चौथा आलाय 8.5। हे बघा इथे आला आपला 8.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 1.5 इंच म्हणजे टोटल आला आपला 10 इंच। हे बघा आता आपण ही रेषा आखून घेऊ। हे बघा ह्याप्रमाणे। आता आपल्याला गळा आखायचा आहे। गळा तर गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंचाची। हे बघा ह्याप्रमाणे आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतली। आपल्याला मागचा गळा आहे 10 इंचाचा। हे बघा 10 आपण 10 वर पॉइंट टाकला आणि इथून आपल्याला घ्यायचंय 2.5 पावणे 3। तुम्हाला जसा गळ्याची रुंदी हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता। तर मी आता इथे घेते पावणे 3 इंच। हे बघा ब्रॉड गळा हवा आहे म्हणून आपण पावणे 3 इंच रुंदी घेतली गळ्याची आणि हा पण चौकोन आपण आखून घेऊ गळ्याचा। हे बघा याप्रमाणे इथे देऊया आपण गळ्याला आकार। हे बघा असा आकार दिला आपण गळ्याला आणि आपल्याला मागच्या मोंड्याला आकार द्यायचा आहे ह्या कोपऱ्यातून 1.25 इंचावर। हे बघा असा 1.25 इंच मोजून आणि आपल्याला इथे द्यायचा आहे असा आकार। आपला हा मागचा भाग रेडी झालाय जवळजवळ। आता आपण टक्स मारू। टक्सला आपण घेतलंय 4.5 इंच आडवं आणि 5 इंच उंचीला घेतलंय। बघा असं ह्याप्रमाणे आणि रेषेच्या इकडनं 1/2 इंच आणि इकडनं 1/2 इंच असं आपण हा टक्स मारणार आहे। हे बघा ह्याप्रमाणे आपला हा पाठीमागचा भाग रेडी झालाय। आता आपण हे फक्त आहे ना एक साईड अशी कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाला समजेल। आता आपल्याला काय करायचंय पुढचा भाग रेडी करायचा आहे। आपण पुढच्या भागासाठी सेम जे माप टाकले होते 2.25 इंच गळा रुंदी आणि आपल्याला पुढचा गळा आहे 7.5 इंचाचा म्हणून आपण इथे घेणार आहे 7 इंच आणि इथे आडवं घेणार आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी। हे बघा ह्याप्रमाणे आणि हा गळ्याचा चौकोन आपण आखून घेऊ। आता आपण पुढचा भाग आखतोय मैत्रिणींनो, पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित। हा आपण पुढच्या गळ्याला आकार दिला। आता आपल्याला हे मोंड्याचं अंतर टाकायचे किती 5.5 इंचावर। हे बघा 5.5 इंचावर आपण हे अंतर टाकलं आणि ही रेषा अशी मारून घ्यायची।
हे बघा मोंड्याचा चौकोन आपण तयार करून घेतलाय. आता आपण मागच्या साईडला फक्त एवढाच चौकोन तयार केला होता. आता पुढच्या साईडला घेताना काय करायचंय, ही रेषा अर्धा इंचाने मध्ये घ्यायची. मध्ये घेतल्यानंतर ही अशी जॉईंट करून घ्यायची. ती रेषा येईल बघा अशी याप्रमाणे. आणि आता ही जी आपण हा जो चौकोन केला आहे त्याच्यातून आपल्याला 1 इंच मोजून पुढच्या मोंढ्याचा आकार द्यायचा. हे बघा, याने काय होईल, आपल्या बाहीला आणि पुढे मोंढ्याला जो फुगा येतो तो फुगा येणार नाही. बघा, ह्या पद्धतीने अशी कटिंग करायची याची. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता आपण खालची साईडला क्रॉस पट्टी घेणार आपण 2.25 इंच किंवा 2.5 घेतली तरी चालेल. ज्याला ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार ती पट्टी घ्यायची आहे. तर आपण घेऊया 2.25 इंच. हे बघा, 2.25 इंच घेतली. इकडनं पण आपण 2.25 इंच मोजून घेतलं आणि ही रेषा आपण घेतली सरळ मारून. हे बघा, ह्याप्रमाणे सरळ रेषा मारल्यानंतर आपल्याला ह्या रेषेवरती गळ्याच्या बाजूने 1 इंच वरती असं मोजून घ्यायचंय. इथे 1 इंच मोजून घ्यायचंय आणि ह्या आडव्या रेषेवर साधारण काय करायचं, ह्या आडव्या रेषेवर साधारण 2 किंवा 2.5 इंच पर्यंत आपण असा पॉईंट टाकला छोटासा आणि इथे द्यायचा आपल्याला हा आकार. हे बघा, याप्रमाणे आपण दिला आकार. साधारण इथे मोजले आपण 2.5 इंच आणि इथे हा 1 इंच वरती घेतलाय आपण ह्या रेषेपासून. हे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला कटोरी किती पाहिजे, 5.25 इंचाची पाहिजे. हे मी हा चार्ट मी ना ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता की 38ची जर छाती असली तर आपल्याला हे अंतर किती घ्यायचंय किंवा 36ची छाती असली तर आपल्याला हे अंतर किती घ्यायचंय. हा चार्ट मी बनवलेला आहे आणि ऑलरेडी टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आपल्याला 34च्या छातीसाठी हे लागतंय 5.25 इंच, म्हणून आपण हे घेतलंय 5.25 इंच. आता इथे गळ्याच्या बाजूने वरतून मोजायचं आपल्याला 5 इंच. आता बघा, इथे आपण एक पॉईंट टाकला, इथे एक पॉईंट टाकला. आता काय करायचं, आपण ही रेषा आहे ना ही सरळ मारायची अशी. बघून घ्या, तुम्हाला ना मी दुसऱ्या पेनाने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही रेषा आपण अशी सरळ मारणार आहे. हे बघा, अशी सरळ रेषा मारून घ्यायची आणि ही पण रेषा आहे ना अशी याला जॉईंट करायची. ज्या मैत्रिणींना समजत नाही इथून आपण किती मोजून आणि कितीला आकार द्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे बघा. आणि असं आपण न मोजता फक्त हा चौकोन आपण तयार करून आणि हा आपण देऊ शकतो असा आकार. हे बघा, इतका सुंदर असा आपण आकार दिलाय कटोरीला. असा आपण आकार देऊ शकतो, एकदम परफेक्ट असा आकार येईल. बघा, आपण इथे हे माप टाकून घेऊ. इथे आपलं 10 इंच आलेलं होतं आणि खाली पण आपलं 10 इंच आलेलं होतं. तर ही रेषा आपली अशी येईल. इतकं झाल्यानंतर हे आपण कट करून घेणार आहे. कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला सांगते मी. बघा, हे कट करून घ्यायचं पहिले. हे कट करून घेतल्यानंतर आहे ना आता मोजून घ्यायचं. तर हे आपण किती कापलंय, 2.25 आणि हा एक आपण त्याच्यात मिळवला म्हणजे इकडनं किती झालंय आपलं 3.25 इंच आणि इकडनं किती झालेलं आहे 2.25 इंच. तर बघा, हे 2.25 इंच आणि हे 3.25 इंच आणि आपली घडी आलेली आहे 10 इंच. हे लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला ही पट्टी पण आहे ना खाली वाढवायची. तर ती कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी आपण हे कटोरीचं बघूया कसं वाढवायचं हे लक्षात घ्या. हे बघा, ह्याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचंय व्यवस्थित. आता आपण गळ्याचा भाग कट करू. एकदम व्यवस्थित असं जसं आपण आखलंय ना तसंच व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जोडायला पण नंतर प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, ही आपली निघाली ही 5.25ची कटोरी. आपल्या निघाला साईडचा पार्ट आणि हा आपली क्रॉस पट्टी. आता आपण आहे ना कटोरी वाढून घेऊ. तुम्हाला मी मुद्दामून दुसऱ्या कलरच्या पेपरवर दाखवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तर बघा, ही आपण कटोरी आहे तशी आपण आखून घेणार आहे. हे बघा, जसं आहे तसं आपण हे आखून घेणार आहे. व्यवस्थित असं आखून घ्यायचंय.
हे बघा ह्याप्रमाणे आपण हे घेतलंय आखून. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आता इकडे काय करायचं आपल्याला, ह्या बाजूने ना वरच्या बाजूने अर्धा इंच असं मोजून घ्यायचं. अर्धा इंच मोजल्यानंतर इकडनं आपल्याला मोजायचंय पाव इंच. हे बघा गळ्याच्या बाजूने पाव इंच. आता इकडे आपल्याला मोजायचंय 1.25 इंच. प्रत्येक मापासाठी हे अंतर वेगवेगळं आहे, हे मैत्रिणी लक्षात घ्यावं, म्हणजे आपलं ब्लाऊज चुकणार नाही. आपल्याला इथे घ्यायचंय 1.25 इंच. हे बघा 1.25. इकडनं पण आपल्याला तसंच मोजायचंय 1.25. हे बघा 1.25. ते झाल्यानंतर आपण ही रेषा इथे अशी जॉईंट करून घेणार आहे. हे बघा ही रेषा अशी जॉईंट करून घ्यायची आणि हे पण आपल्याला हे 1.25 जे मोजलंय ते अर्धा इंचापासून असं व्यवस्थित आकार देत 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 आणि आपल्याला हे त्याच्यामध्ये असं मिळवायचंय. याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे टोक ते हे टोक असं मोजून घ्यायचंय. हे आपलं आलंय 7.25 आणि असा टेप ठेवून आपल्याला त्याचा घ्यायचा आहे सेंटर. हे बघा असा टेप केल्यानंतर आपल्याला बरोबर हा सेंटर मिळणार आहे. हा सेंटर आपण घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली घ्यायचंय 1.25 इंच. बघा 1.25 इंच आपण खाली घेतला इथे पण, आणि नंतर आपल्याला हे करायचं असं जॉईंट. हे बघा हे असं जॉईंट करून घ्यायचं. एकदम छान अशी आपण कटोरी वाढवून घेतली. कशी वाढवली आहे तुमच्या लक्षात आलंच असणार आहे. हे बघा आणि हा उभा टक्स घ्यायचा आपल्याला, हे 2.25 इंचचं अंतर. म्हणजे आपण इथून ह्या रेषेपासून वरती काय केलंय आपण, हा 1.5 इंच घेतलाय आणि खाली घेतलं आपण 1.25 इंच. टोटली आपलं हे ना 2.25 इंच अंतर आलंय. हे लक्षात ठेवायचं. आता हे आपण कट करून घेऊ आणि बघूया कसा आकार तयार झाला आपला. हे बघा मैत्रिणींना एकदम छान असा आपला आकार तयार झालेला आहे. हे बघा आपलं शिवल्यानंतर हे ब्लाऊज असं होणार आहे, व्यवस्थित एकदम परफेक्ट असं बसेल. इथे आपण टक्स मारून घ्यायचा आहे. तर टक्स कितीचा मारायचा आहे बघा. हा सेंटर आपण पकडला की आपण जे अंतर 1.25 इंच इकडे वाढवलंय साईडला, तेच आपण इथे घेणार आहे 1.25. आणि आपण हे बघा ही तिरपी रेषा मारून आपला हा टक्स तयार होणार आहे. आता बघा तुम्हाला दाखवते मी. अतिशय सुंदर असा आपला आकार तयार झालाय. हे बघा अतिशय सुंदर असा आपला आकार तयार झालाय कटोरीचा. आता आपण क्रॉस पट्टी कशी वाढवायची ना ते पण बघून घेऊ. हे बघा क्रॉस पट्टी कशी वाढवायची ते बघूया. आपल्याला इथे 10 इंचाची घडी होती आपली, म्हणून आपण इथे 10 इंच घडी घेणार आहे. बघा 10 इंचाची आपण घडी घेतली. आपल्याला खाली काय करायचंय, 1.25 इंच जास्तीचा कपडा लागणार आहे आपल्याला, म्हणून आपण 1.25 इंच जास्त मोजून घ्यायचंय खाली. हे बघा ह्याप्रमाणे आपण हे 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवायचंय आणि इथे एक रेष मारून घेतली आपण आणि त्याच्यानंतर आपण ही ठेवली क्रॉस पट्टी. बघा ह्याप्रमाणे ही पट्टी ठेवल्यानंतर आपण जशी आखलेली होती तशीच आखून आणि पुन्हा आपल्याला घ्यायची ती कट करून. हे बघा म्हणजे आपली ही पट्टी पण आहे ना वाढून गेली. ही पट्टी पण आपली वाढलेली आहे. ही आपण पहिली पट्टी काढलेली आहे आणि ही नंतर आपण आता त्याच्यात वाढवून घेतली 1.25 इंचाने. तर बघा हे पण आपलं रेडी झालंय. आता आपण आहे ना मागचा भाग कट करू आणि बाही काढायची कशी हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. पुन्हा एकदा सांगते बाही कशी काढायची. तर बघा पहिले आपण हे कट करून घेऊया. एकदम आपण जसं आखलंय तसंच आपण ते कट करायचंय, म्हणजे आपलं ब्लाऊज चुकणार नाही, व्यवस्थित येईल आणि फिनिशिंग पण छान येईल. हे बघा काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, म्हणजे लक्षात येईल.
हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, बाईची घडी येण्यासाठी आपण हा जो गोल आकार दिलाय मोंड्याला, तो आकार आपल्याला असा पूर्ण मोजून घ्यायचा. हे बघा, याप्रमाणे आपण घेतलंय मोजून. तर आपलं हे अंतर किती आलंय, 9.5. 9.5 मधून 1 इंच हा कमी करायचा, म्हणजे आपलं अंतर किती येईल, 8.5. मग आपली घडी किती येईल, 8.5. हे लक्षात ठेवायचं. पूर्ण गोल मोजून घ्यायचा, तो गोल जेवढा येईल त्याच्यामधून 1 कमी करायचा आणि आपल्याला घ्यायची बाईची घडी, म्हणजे ती घडी एकदम परफेक्ट बसेल. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे. 9.5 आपलं पूर्ण अंतर आलं, त्याच्यातून 1 इंच आपण कमी करणार आहे, तर आपली घडी येणार आहे 8.5. तर बघा, आपण आता बाईची घडी करू. 8.5 इंचाची आपली बाईची घडी येणार आहे. हे बघा, 8.5 इंचाची आपली बाईची घडी आली. बाई लांबी आहे 5 इंच, म्हणून आपण इथे घेणार आहे 5.5 इंच. इकडनं पण आपल्याला घ्यायचंय 5.5 इंच. कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 इंचाची आणि हे अंतर आपण मोजून घेऊया 8.5 इंच. इथून कॅप हाईटच्या इथून मध्ये घ्यायचं आपल्याला 2 इंच आणि त्या 2 इंचापासून ही तिरपी रेषा मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे. नंतरून आपण हे बघा, ही पण आपण रेषा मारून घेतली. दंडघेर आपला आहे 5 इंचाचा, म्हणून आपण इथे मोजून घेऊ. दंडघेर 5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे 1.5 इंच मार्जिन. तर मग आपण हा आकार, हे बघा, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण वरती काय करायचंय, साधारण 2 इंच असं मोजून घ्यायचं आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा. हे बघा, हा आकार आपण दिल्यानंतर तर हे आपल्याला कट करून घ्यायचंय. ज्या मैत्रिणींना बाईचा आकार जमत नाही त्यांनी लक्षपूर्वक बघा कसा आकार करायचा आपल्याला बाईला. हे बघा, आपण हा आकार घेतला कट करून आणि त्याच्यानंतर काय करायचंय, फक्त एक पदर उचलून घ्यायचा आणि हे आपलं 2 इंचाचं जे अंतर होतं तिथे आपण हा पदर ठेवून आणि ही बाई अशी मागे सरकवून आणि आपल्याला पुन्हा हा आकार कंप्लीट करायचा. हे बघा, ह्याप्रमाणे. अतिशय सुंदर असा आपला आकार तयार झालाय. हे बघा, हे बघा, असं किंवा असं बघा, तुमच्या लक्षात येईल. हे बघा मैत्रिणींनो, एकदम सुंदर असा आपला आकार तयार झाला. एकदम सोपी पद्धत आहे. बाईला आकार कसा द्यायचा, खूप मैत्रिणींना जमत नाही, खूप मापा मोजावे लागतात. तर हे अजिबात टेन्शनचं काम नाही आहे. एकदम छान आणि परफेक्ट असं आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. हे बघा, हा आपला पाठीचा भाग आहे, ही आपली बाई आहे, ही आपली क्रॉस पट्टी खालची आणि ही साईडची पट्टी बघा, ही व्यवस्थित, आणि आपला कटोरीचा भाग. हे बघा, एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मैत्रिणींना कशी वाटली आपली आजची पद्धत. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज पेपर कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना 34 साईजची गरज आहे त्यांनी ते पेपर कटिंग बघा आणि करून बघा, शिवून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा आला ब्लाऊज. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळते. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.